हॅलो मित्रांनो, तुमच्यासमोर सादर करीत आहोत आम्ही बैलगाडा शर्यतींचा भव्य आणि दिव्य असा शर्यतींचं आयोजन केलं आहे. आता तुमच्यासमोर मांडण्यात आलेले आहे ओम्या कोणीचा ओम्या आणि महबूब विरुद्ध सुलतान आणि वादल अशा प्रकारची शर्यत समोर तुम्हाला पायथ्यावर मांडताना दिसत आहे आणि ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो, अजून सुटली नाही गाडी. सुट्टी झाल्यावर समजेल का कोणती गाडी कोणाला मारेल. आता बघूया, सुट्टी नाही झाली अजून गाडीची. सुट्टो पाहूया. समोरून गाडी लावण्याचा प्रयत्न आणि बघूया, सुटली गाडी. मित्रांनो, समोरून गाडी सुटली आहे आणि ते दृश्य तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मैदानात पळताना गाडी किती सुंदर दिसते ती. आणि समोरून येत आहे गाडी ओम्या आणि महबूब विरुद्ध सुलतान आणि वादल. आता पाहू शकता समोरून गाडी जोरात आलेली आहे आणि समोर आल्यानंतर तुम्हाला स्वतःवर समजेल की कोणी गाडी मारली. आणि मला वाटतं गाडी ओम्या आणि महबूब यांनी जिंकली गाडी. डावी साईड विजयी घोषित करण्यात आलेला आहे झेंडा मालकांनी. त्याच्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न हाच की सुंदर गाडी होती, बिंजोरची गाडी होती. आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता समोर पाळताना किती स्लो मोशनमध्ये कॅमेरा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही पण जज करा की गाडीचा कोणती गाडी कुठे कमी पडली. आणि समोरून तुम्हाला वारंवार दाखवण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये का गाडीचा दृश्य समोरून कसा आहे कसा नाही तर तुम्ही समोर पाहू शकता, जज करू शकता. समोर ओम्या आणि महबूबची गाडी या बदला सुलतान आणि वादलची गाडी दिसत आहे. वारंवार दाखवण्याचं कारण का तर बैलांचा अंदाज पण भेटतं की बैल सुटल्यापासून सुतापर्यंत किती सेकंदमध्ये येतात ते तुम्ही जज करू शकता. आता पुढची गाडी दुश्मन फणसीपाडचा दुश्मन आणि चिंचवली खडवलींचा पिस्टन आणि समोर एक गाडी. त्याच्या हिशोबाने तुम्ही समोर समजू शकता का गाडीचा दृश्य उजव्या साईडची गाडी थोडीशी बाजूला गेली ती त्याच्या हिशोबाने डावी साईड गाडी मारील. पुढेच पळताना दिसत आहेत दुश्मन आणि पिस्टन आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता कोणती गाडी विजय घोषित करण्यात येईल. आता ती सांगता काय डावी साईडच घोषित करण्यात आली आहे. आणि समोर मैदानात पळताना महबूब. आता याच्यानंतरची एक गाडी तुमच्यासमोर सादर करीत आहोत, ती पण पाहू शकता तुम्ही. या गाडीचे नावं नाही मला माहिती, पण तुम्ही पण ओळखून आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता कोणती गाडी होती, कोणत्या बाजूला कोणाची का जिंकली. मस्त गाडी, मस्त आनंद भेटत आहे आपल्याला बघताना. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न हाच करीत आहोत की तुम्हाला ज्या ज्या गाड्या तुमच्या नजरेतून दुर्लभ झालेल्या होत्या, बघितल्या नसतील, त्या गाड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बिंजोरच्या गाड्या तुम्ही पाहू शकता. खूप खूप छान छान गाड्यांचं दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तुम्हाला. एकदम भारी आणि तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता मित्रांनो किती भारी. आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही सांगू शकता आम्हाला कोणती गाडी पुढं आली आणि कोणती गाडी मागं राहिली. आता ही पण गाडी डावी साईड विजयी घोषित करण्यात येईल. आता पुढचा दृश्य बघू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणता आहे कोणता नाही. अशा 4-5 गाड्यांचा आम्ही मैदानातल्या दृश्य तुम्हाला दाखवण्याचा आमच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे आणि तो तुम्हाला आवडेल असं मी आशा बाळगतो. त्याच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता आमच्या चॅनलच्या माध्यमातून मोठमोठ्या गाड्यांचा दृश्य व्हिडिओ तुमच्या समोर सादर करीत आहोत. आणि ही गाडी पुढची आत्ता एलियन आणि सैराट विरुद्ध लादेन आणि बटर अशा प्रकारचे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते तुम्ही समोर मांडली आणि सुटली गाडी आणि समोरून गाडी मैदानात पळताना दिसत आहे. आणि सुंदर गाडीचा दृश्य तुमच्यासमोर सादर करीत आहोत. आणि सुंदर गाडीच्या दृश्याच्या हिशोबाने तुम्ही सांगू शकता कोणती गाडी कोणाला मारली. आणि एकदम सुंदर गाडी आहे. सुंदर गाडीचा दृश्य तुमच्यासमोर सादर करतो आणि ते तुम्ही पहा. एकदम भारी नाही, एकदम बिंजोरची गाडी, एकदम मोठी गाडी, एकदम सैराट आणि एलियन
आणि लादेन बटर अशा प्रकारची ही गाडी झाली. आणि या गाडीमध्ये पेंडिंग गाडी ठेवली होती ती तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता कोण जिंकला. तर मला वाटतं लादेन आणि बटर लागला. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा आनंद, तुमच्या मनाला भावणाऱ्या अशा शर्यतींचा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि ते तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा, शेअर करा. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. राम राम मंडळी.